वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। एनआयटी भूखंड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधकांनी खिंडीत गाठलाय। कारण न्यायालयाने शिंदे यांच्या आदेशाला स्थगिती दिल्यामुळे विरोधकांच्या हाती एक आयता मुद्दा मिळालाय। यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन केलं। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या परिसरात हातात श्रीखंडाचे डबे घेऊन आंदोलन केलं। एनआयटी भूखंड प्रकरणी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते। भूखंड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाला चुकीची माहिती दिलेली आहे। ज्यावेळेस हा विषय आम्ही काल आणि परवा विधान परिषदेत उठवला आणि विधानसभेच्या सदस्यांनी सुद्धा उठवला, यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा पद्धतीने बोलले की आम्हाला या गोष्टीचं माहीत नव्हतं की हे प्रकरण न्यायालयात चालू आहे, परंतु हे सपशेल चुकीचं आहे। एनआयटी अर्थात नागपूर सुधार प्रन्यासाच्या मंत्री म्हणून एकनाथ शिंदेने हा निर्णय घेतला त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये असताना हा निर्णय घेतला। का निर्णय घेतला? कारण नागपूर मधला तो एक विषय महत्त्वाचा होता आणि त्या विषयाच्या संदर्भात अनेक घटकांनी त्यांना पाठिंबा दिला, म्हणून त्यावेळेस त्यांनी निर्णय तो घेतला होता आणि तो निर्णय योग्यच आहे अशी भूमिका काल सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। त्यामुळे त्या विरोधकांचं जे त्या काल आरोप जे होते त्या आरोपाचं खंडन काल सभागृहात माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। ज्या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांची विरोधकांनी कोंडी केली ते नागपूरचं प्रकरण म्हणजेच नासूप्रने झोपडपट्टी विकास पुनर्वसन योजनेसाठी उमरेड मार्गावर मौजा हरपूर इथे 19,331.24 चौरस मीटरचा भूखंड संपादित केला होता। 2004 मध्ये या प्रकरणी अनिल वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। याच याचिकेत वडपल्लीवार यांनी संबंधित जमिनीचा समावेश असलेल्या लेआउटच्या प्रस्तावित नियमितीकरणाला आव्हान दिलं। त्यावर 2004 मध्ये या प्रकरणात न्यायालयानं निवृत्त न्यायमूर्ती गिलानी समिती नियुक्त केली। या समितीनं चौकशी अहवाल न्यायालयाकडे सादर केला होता। हे प्रकरण न्यायालयात असतानाच एका गृहनिर्माण सोसायटीनं त्या जमिनीवर लेआउट टाकला। त्यातील 16 भूखंडधारकांनी नियमितीकरणासाठी प्रयत्न केले, पण हे प्रकरण न्यायालयात असल्यानं त्यांना यश आलं नाही। त्यामुळे भूखंडधारकांनी 2021 मध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अपील केलं। शिंदे यांनी 16 भूखंडधारकांना लीज करारावर जमीन देण्याचा आदेश दिला। मात्र शिंदेंचा तो निर्णय न्यायालयाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणारा असल्याचा दावा नागपूरच्या खंडपीठात करण्यात आला होता आणि त्याच दाव्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं शिंदे यांच्या आदेशावर जैसे थेचा आदेश दिलाय। ही अत्यंत गंभीर बाब आहे, तरी सुद्धा या भूखंडाचा व्यवहार तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी केला। कोट्यवधी रुपयाचा त्यात गैरव्यवहार झालेला आहे। हे पैसे कुठे गेले, काय गेले, कोणापर्यंत पोचले? 17,986 चौरस मीटरचा हा भूखंडाचा व्यवहार आहे। एनआयटी भूखंड प्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यावरून आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।